नमस्कार. चला, आज आपण घरात सकारात्मक ऊर्जा आणणाऱ्या 4 खास गोष्टींबद्दल बोलूया. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या विचाराने. आपलं घर म्हणजे आपला मनाचाच आरसा असतो, नाही का? तर यातला पहिला भाग आहे प्रगती आणि आनंदाशी संबंधित प्रतीकांचा. यातली पहिली वस्तू आहे उडणारे पक्षी. याचं चित्र किंवा पोस्टरही चालेल. हे पक्षी काय दर्शवतात? तर प्रगती आणि आयुष्यात उंच भरारी घेण्याची तयारी. म्हणजेच हे दाखवते की आपण आपल्या आयुष्यात झेप घेण्यासाठी आता अगदी तयार आहोत. आता दुसरी वस्तू पाहूया. ती आहे फुलपाखरू. फुलपाखरं म्हणजे रंगीबेरंगी आणि चैतन्यमय जीवन. ती सकारात्मकता खेचून आणतात. म्हणतात ना, जेव्हा आयुष्य निरस वाटतं तेव्हा घरात फुलपाखरांची प्रतिमा असावी. चला, आता दुसऱ्या भागाकडे वळूया. इथे आपण शांती आणि ज्ञानाच्या प्रतीकांबद्दल बोलू. तिसरी वस्तू आहे बुद्ध. अनेकांच्या घरी बुद्धांची मूर्ती असते, पण तिची योग्य जागा माहितीये? कारण बुद्ध हे शांती, आत्मसाक्षात्कार आणि एका सखोल तत्वज्ञानाचं प्रतीक आहेत. आणि ती योग्य जागा आहे ईशान्य दिशा. यामुळे घरात शांती नांदते असं मानलं जातं. फक्त मूर्ती ठेवू नका. मूर्तीच्या मागे आपलं एक ध्येय लिहा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. जसं की माझ्या कुटुंबात शांती नांदो किंवा घरात आनंद असावा. आणि आता आपली चौथी आणि शेवटची वस्तू, ती म्हणजे हंस. हंस विवेक शक्तीचं प्रतीक आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीतून सर्वोत्तम निवडण्याची क्षमता. थोडक्यात वाईट सोडून फक्त चांगलं घेण्याची ही शक्ती आहे. आणि हो, बुद्धांप्रमाणेच हंसांची जोडीही ईशान्य दिशेला ठेवावी. तर या सगळ्या वस्तू हेतुपुरस्सर घरात ठेवणं महत्वाचं आहे. चला एकदा पटकन उजळणी करूया. उडणारे पक्षी, फुलपाखरं, बुद्ध आणि हंस. एक गोष्ट लक्षात घ्या, या वस्तू महागड्याच हव्यात असं काही नाही. अगदी साधं प्रिंटआउटही चालेल. शेवटी एक प्रश्न, आपल्या घरातल्या वस्तू आपल्याबद्दल नक्की काय सांगतात?